नमस्कार, मी सेजल पुरवार. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि आता पुढे पाहूयात न्यूज टॉप 9. सुरुवातीला बातम्या पावसाच्या. मदत आणि पुनर्वसन विभागाकडून पीक नुकसानीसाठी 2215 कोटी मंजूर. खरीप 2025 मधील मदतीचा शासन निर्णय जाहीर. उद्यापासून नुकसानग्रस्त भागांचा दौरा करा. मुख्यमंत्री फडणवीसांचे सर्व मंत्र्यांना आदेश. अतिवृष्टीमुळे 8 जणांचा मृत्यू. शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचं काम सुरू. मुख्यमंत्र्यांची ही माहिती. दिवाळी आधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची घोषणा. पंचनाम्यांचं काम युद्धपातळीवर सुरू. राज्यात 70 लाख एकरवर नुकसान भरण्याची माहिती. आपण दुष्काळ पाहिला, मात्र अशी अतिवृष्टी पाहिलेली नाही. दुष्काळासाठी प्रसिद्ध असणाऱ्या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. शरद पवार यांचं वक्तव्य. राज्याने अतिशय वेगाने पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देणं गरजेचं. पवारांची माहिती. जाहिरातबाजीवर पैसा उधळण्यापेक्षा आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा. राज्यातील नुकसानीवरून ठाकरेंचा सरकारला टोला. काहींना प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करण्याची सवय, मात्र त्यावर प्रतिक्रिया देणार नाही. ठाकरेंच्या टीकेनंतर फडणवीसांचं उत्तर. मराठवाड्यासह राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस. स्थानिक प्रशासनासोबत संपर्कात. जलसंपदा विभागाला आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना. मुख्यमंत्री कार्यालयाची ही माहिती. राज्यातील अतिवृष्टीमुळे अजित पवार यांनी खडकवासल्यामधील जनसंवाद कार्यक्रम ढकलला पुढे. लवकरच पूरग्रस्त भागांना देणार भेट. अजित पवार यांची ट्विट करत माहिती. मदतीसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. अजित पवार यांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या धाराशिव दौऱ्यावर. नुकसानग्रस्त जिल्ह्यांमध्ये सर्व जीवनावश्यक वस्तू रवाना केल्या. शेतकऱ्यांच्या पाठीशी लवकरात लवकर पंचनामे करू. शिंदेंची ग्वाही.